आरएसएसच्या मुख्यालयावर वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसचा विशाल धडकला। आम्ही फकीर कोणालाच घाबरणार नाही, धमक्यांच्या मुद्द्यावर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांना उघड आवाहन। आरएसएसच्या मुख्यालयावर दिनांक 23 मार्च 2026 रोजी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाचा विशाल संयुक्त जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला, ज्याचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले। यावेळी त्यांनी केंद्र सरकार, आरएसएस आणि देशाच्या परराष्ट्र धोरणावर अत्यंत आक्रमक आणि प्रश्नांनी भरलेलं भाषण केले। आपल्या भाषणात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी कथितरित्या कोसळलेल्या 5 राफेल विमानांचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्याकडे थेट उत्तरांची मागणी केली। या 5 राफेल विमानांपैकी किती भारताच्या सीमेत कोसळले आणि किती पाकिस्तानात कोसळले, असा सवाल त्यांनी केला। तसेच जर एखादे विमान पाकिस्तानात कोसळले असेल तर त्या विमानाचा पायलट कुठे आहे, त्याला परत भारतात आणले आहे का नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या जीवित व मालमत्तेचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि याबाबत उत्तरदायित्व निश्चित झालं पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय। त्यांनी सनातनवाद्यांनाही आवाहन केलंय की त्यांनीही हे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारावेत। विरोधी पक्षांना उद्देशून त्यांनी सांगितलंय की आरएसएस आणि सरकारपासून घाबरण्याची गरज नाही, जेलमध्ये टाकण्याची किंवा दबाव टाकण्याची भीती बाळगून प्रश्न विचारणं थांबवू नका, असं ते म्हणाले। आपल्या भाषणात आंबेडकर यांनी वैयक्तिक अनुभव सांगताना असंही नमूद केलं की त्यांना धमक्या देण्यात आल्या, मात्र ते ना घाबरणार ना झुकणार अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे। त्यांनी स्वतःला फकीर संबोधत सांगितलंय की त्यांच्याकडे कोणतीही मालमत्ता नाही आणि त्यांनी आयुष्यात कधी भ्रष्टाचार केला नाही किंवा लाच घेतली नाही, तरीही ते सत्तेला उघड आवाहन देत आहेत। परराष्ट्र धोरणावर बोलताना त्यांनी आरोप केला की भारताचं धोरण अमेरिकेच्या प्रभावाखाली काम करत आहे। त्यांनी नमूद केले की इराणसारख्या देशांनी नेहमी भारताची साथ दिली आहे। आर्थिक निर्बंध असतानाही भारताला रुपयांमध्ये तेल देण्याची तयारी त्यांनी दाखवली होती। अशा मित्र देशांशी भारतानं निष्ठा राखली पाहिजे, असं त्यांनी सांगितले। इस्रायल संदर्भात बोलताना त्यांनी म्हटलंय की भारताला त्यांच्या मदतीची गरज नाही, कारण भारतीय सेना आणि वायुदल स्वतः सक्षम आहे। तसेच अनेक प्रसंगी रशियानं भारताला मदत केली असून महत्त्वाची माहिती उपलब्ध करून दिली आहे, असा दावाही त्यांनी केला। ॲडव्होकेट आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय की त्यांचा विरोध कोणताही धर्म किंवा ब्राह्मण समाजाविरुद्ध नसून केवळ आरएसएसच्या विचारसरणीविरुद्ध आहे। या आंदोलनाचा चुकीचा अर्थ लावू नये, असा इशाराही त्यांनी दिला। तसेच त्यांनी काँग्रेस, सीपीएम आणि इतर राजकीय पक्षांना आवाहन केलंय की या आंदोलनाचं केंद्र दिल्ली बनवावे आणि लाखोंच्या संख्येनं लोकांना एकत्र आणून केंद्र सरकारकडून उत्तरांची मागणी करावी। असे झाल्यास आगामी निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फटका बसेल, असा दावा त्यांनी केलाय। शेवटी त्यांनी देशाची स्वातंत्र्य, स्वतंत्र परराष्ट्र धोरण आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलंय। जनतेनं घाबरू नये आणि पुढील 10 ते 15 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या मुद्द्यांवर उत्तरांची मागणी करावी, असंही त्यांनी सांगितलंय। भाषणाचा शेवट त्यांनी जय हिंद, जय भारत या घोषणांनी केलाय। मी राहुल सखडे, ज्ञानपंख 24 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे पाचोरा तालुक्यातील वाणेगाव या गावामध्ये।